श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ विश्वपती अधिपती यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत. चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात. मैत्रिणींनो, आज आपण सोमवारचे विशेष असे प्रभावशाली महाकालेश्वर म्हणजेच भगवान महाकालेश्वर यांचे अतिप्रभावशाली 100% खात्रीलायक असे 14 उपाय पाहणार आहोत. तर नंबर 1, सोमवारी चौकोनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व 2 पांढरी फुले व चिमूटभर काळे तीळ घेऊन त्याची पुडी करून ती उजव्या मुठीत धरून 108 वेळा आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती पुडी यथाशक्ती मनोभावे देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगावरती समर्पित करायची आहे. शिवमंदिरात नाही जमले जायला तर घरातील स्थापित अशा शिवलिंगावरती मनोभावे ती पुडी अर्पण करावी. हे सलग 11 सोमवारी करायचे आहे. जो कोणी तुमचे येणे देणे देणारा असेल तर लवकर आणून देईल. नंबर 2, पारिजातक हे झाड कैलासावर आहे. या फुलाचे खूप महत्त्व आहे. पारिजातक असं फूल असतं की भगवान शिवाच्या शिवलिंगावर अर्पण केलं तर सोमवारच्या अष्टमीला किंवा प्रदोषला किंवा शिवरात्रीला ही प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अष्टमी, प्रदोष आणि शिवरात्रीला जर समर्पित केलं तर त्याने आपल्याला शक्तिबल प्राप्त होते, संकट निघून जाते. नंबर 3, आपली मुले सर्व ऐकण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळ 7 नंतर वाचावा. पण शिवपुराणानुसार वाचावा म्हणजेच नियमानुसार वाचावा. घरात बास काळ म्हणजेच त्या काळात नॉनव्हेज ग्रहण करू नये असेल तर हा अध्याय किंवा या पारायणाला या पुस्तकाला हात लावू नये, मनोभावे करावे याची पूजा. नंबर 4, जो व्यक्ती खूप चिडचिड करतो, खूप छोट्या गोष्टीवर क्रोध करतो, खूप आडवे-तिडवे बोलतो तर एक सफेद फूल, एक बेलपत्र सोबत जेव्हा देवादिदेव महादेवावर समर्पित केले जाते तेव्हा थोडा वेळ अर्पण केल्यानंतर बेलपत्र आणि सफेद फुलामधून मनोभावे महादेवाचे स्मरण करून एक फूल उचलून बेलपत्राच्या झाडाखाली तिथेच कुठेतरी जवळपास असेल तर तिथे जाऊन वृक्षाखाली भगवान शंकराचे स्मरण करून समर्पित करावे आणि तिथली माती उचलून आपल्या घराच्या दाराचे स्पर्श करून क्रोध करणारा व्यक्ती, चिडचिड करणारे व्यक्ती कुंदकेश्वर महादेव भगवान शंकराचे नाम घेऊन ती माती जो व्यक्ती क्रोध करतो त्याच्या कपाळाला मनोभावे लावावी. तर तो व्यक्ती हळूहळू क्रोध करणे, चिडचिड करणे बंद करून डोके मन शांत ठेवायला चालू करेल आणि आनंदात राहायला सुरुवात करेल. नंबर 5, विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, कोर्ट कचेरीपर्यंत केस जाते. अशाने नवनाथ भक्तिसार नंबर 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. पण हा अध्याय वाचताना घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न आणि भक्तिमय असावे आणि मनोभावे हा अध्याय वाचावा तर आपली इच्छा नक्की पूर्ण होते. नंबर 6, मंदिरात दिव्याची वात सुखप्राप्तीसाठी पूर्वेकडे तोंड करून ठेवावी म्हणजे देवघरातील दिवा घरात सुख, शांती, समाधान निर्माण होते. नंबर 7, कुंदकेश्वर महादेव अर्थात गणेशाच्या हातात जे कुंदुक शस्त्र आहे ते कुंदुक शस्त्र माता पार्वतीने कुंदुक राक्षसावर फेकले होते. त्यानंतर ते श्री गणेशाला दिले गेले. या कुंदुक शस्त्राचे खूप महत्त्व आहे. गणेशाच्या हातात आहे ते कुंदुक शस्त्र 7 दुर्वा, त्या दुर्वाच्या मागच्या देठांना लाल चंदन लावून श्री गणेशाला कुंदकेश्वर महादेवाचे नावाने समर्पित करावे. जेव्हा दुर्वा अर्पण कराल तेव्हा प्रथम कुंदकेश्वर महादेव नाव घेऊन श्री गणेशाजवळ अर्पण केल्यानंतर तिथेच लगेच श्री गणेशाचे श्री चंद्र गणेश नामाचे स्मरण करावे आणि आपल्या मनातील इच्छा भोलेनाथाला मनापासून प्रार्थना करून त्या दुर्वा अर्पण करा. एक दुर्वा त्यातून गणेशाला मागून आणावी. त्या दुर्वाला जो व्यक्ती नशा करतो, व्यसन करतो किंवा चुकीचे कामात मग्न असतो, घरात दुर्लक्ष करतो, तो अमुषापोटी ती दुर्वा त्या व्यक्तीला खाण्यासाठी द्यावे. तर तो व्यक्ती खात नसेल तर जेवणामध्ये द्यावी. तो व्यसन हळूहळू सोडून देईल आणि श्रेष्ठ बनेल. कुंदकेश्वर महादेवाचे किंवा कुंदुकाचे प्रहार
2-3 वेळा काम करते. श्री गणेशाच्या हातात यशसारखे जे शस्त्र आहे ते कुंदूक शस्त्र आहे, पण हा उपाय मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे. नंबर 8 हे खूप महत्त्वाचे आणि प्रभावशाली आहे. महत्त्वाचे काम आहे ते होण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत एका तांब्याचा कलश, त्यात पाणी भरा, त्यात अर्धा पेला दूध टाका, चमचाभर पांढरे तीळ टाका. हा कलश घेऊन पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहा. एकाच मनोकामनाची इच्छा मनात ठेवायची आहे. हे काम व्हावे असे पिंपळ वृक्षाला म्हणजे पिंपळ वृक्षात श्रीहरी विष्णूचा वास असतो. तुमची इच्छा सांगून ते पाणी पिंपळाच्या बुंद्यात समर्पित करावे. श्रीहरी विष्णू आपली नक्की इच्छा पूर्ण करतील आणि आपल्या मनात एक इच्छा ठेवायची आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी पिंपळेश्वर महादेव म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली प्रार्थना करायची आहे. नंबर 9 नोकरीमध्ये वरिष्ठ सहकार यांचा त्रास होत असल्यास दररोज अंघोळीनंतर चिमूटभर साखर घराबाहेर टाकायची, पण मनात भगवान शिवशंकराचे मनोभावे स्मरण करावे आणि ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याच्या किंवा चांदीच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन डाव्या हातात ठेवा. उजवा हात त्यावर ठेवून 7 वेळा असे म्हणावा, तो म्हणजे माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे, ऑफिसपर्यंतचे सर्व शत्रू कमी होऊ दे. ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी प्यावे. हा मंत्र म्हणतानाही मनात महादेवाचे स्मरण ठेवायचे आहे. तो देवाधिदेव महादेव भोळा भंडारी आपली नक्की इच्छा पूर्ण करतो. नंबर 10 आजार लवकर बरा होण्यासाठी एक ओंजळभर एकाच प्रकाराची एकाच रंगाची फुले घ्यावी. जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या हातात द्यावी. आजारी माणसाला त्या ओंजळीत आपला चेहरा लपवायला सांगावा, म्हणजेच ओंजळीत घेतलेल्या फुलामध्ये आपला चेहरा झाकावा. नंतर ती फुले वाहत्या पाण्यात म्हणजे नदीत अर्पण करावी. अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय म्हणून विसर्जन करावे. हा उपाय एकदाच करायचा आहे. साधा सोपा आहे पण प्रभावशाली आहे. नंबर 11 पती पत्नीचे पटत नसेल किंवा वादविवाद होत असतील तर सोमवार हा कडकडीत उपवास करणे. उपवास करायला जमत नसेल तर मनोभावे 11वा अध्याय वाचावा. शक्यतो उपवास करावा, कारण हे अतिउत्तम. उपवास करत असताना कधीही खायचे नाही. चहा, नारळ पाणी हे फक्त प्याले तरी चालेल. सूर्यास्ताच्या वेळी शिवलिंगासमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून अर्पण करून एक दिवा प्रज्वलित करून आपल्या सौभाग्याची प्रार्थना करावी आणि सूर्यास्तानंतर आपण केलेला उपवास सोडावा. असे कडकडीत उपवास आपल्याला 11 सोमवार करायचे आहेत. तर तो भोळा भंडारी तुमची नक्की इच्छा पूर्ण करून तुमच्यातील नात्यात प्रेम वाढायला चालू होईल. नंबर 12 तुमचा इन्कम वाढत नसेल, त्यात वाढ होण्यासाठी संध्याकाळी गाईचा तुपात दिवा लावावा. उंबऱ्याजवळ एक मंदिरात म्हणजेच देवघरात ओम कृष्णाय वासुदेवाय हरेय परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. तुम्ही ज्या वेळेस कामाला, नोकरीला किंवा ऑफिस जाण्यापूर्वी हा मंत्र 8 वेळा मनोभावे म्हणावा. त्यानंतर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा मंत्र सर्व प्रकारच्या कल्याणासाठी तसेच लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज 28 वेळा मनोभावे म्हणावा. तर सौभाग्यात वाढ होतेच, पण घरात सुख शांती लाभते. ओम रही पद्य स्वाहा. रोज 1 तासभर रात्री झोपताना हा मंत्र जप करावा. वाईट स्वप्न पडत असतील तर कमी होतात. नंबर 13 आपली प्रकृती व संसार सुखासाठी रोज अंघोळीनंतर 1 चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला 1 लोटा जल त्यामध्ये टाकून अर्पण करावे आणि ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करावा. तर स्त्रियांनी कुंकू लावून 1 लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे. असे केल्यास पती पत्नीमधील वादविवाद, भांडणे कमी होतात. जर आपल्याकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्घ्याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडीअडचणीतून लवकर सुटका होते. नंबर 14 मंदिरातील, घरातील म्हणजेच देवघरातील देवदेवतांची पूजा नित्यनियमाने पूर्ण भक्तिभावाने पुरुषांनीच करावी असे शिवपुराण कथेत म्हटले गेले आहे. पण ज्या घरात पुरुष देवपूजा करत नाहीत तर त्या ठिकाणी स्त्रियांनी केली तरीही चालेल, पण कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे
किंवा वर्षातून एकदा सहपरिवार सहकुटुंब कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून यावे। यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहतील, तुमच्या कुटुंबावर संरक्षण कवच बनून राहतील, तसेच तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणारे नाही, आल्यास त्यातून अगदी सहजरित्या बाहेर पडाल। स्त्रियांनी उंबरापूजून हळद कुंकू वाहून तुळशीसह हळद कुंकू आणि 1 लोटा जल मनोभावे रोज सकाळी तुळशी मातेला अर्पण करावा। रोज नित्य नियमाने तुलसी मातेला 1 लोटा अर्पण करावे आणि नंतर देवघराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करून त्याचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा अशी प्रार्थना आणि ओम कुलदेवताय नमः किंवा जी काही तुमची कुलदेवता आहे त्यांचे स्मरण करून नमस्कार करावा। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईक ही करा। धन्यवाद।